सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक वन्स अगेन टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी मॅथ्स मेड इझी. Today we are going to solve J numericals on complex numbers. First numerical is on the board, which was asked in JEE Mains 2016. A value of theta for which this particular complex number is purely imaginary. Beta, purely imaginary means what? Pure, शुद्ध, दूध का दूध, पानी का पानी. Pure imaginary. प्युअरचा अर्थ असा आहे की रिअल पार्ट हॅज टू बी झिरो. बघ ना, प्युअर इमॅजिनरी पाहिजे म्हणजे रिअल पार्ट हॅज टू बी झिरो. प्युअर इमॅजिनरीचा अर्थ काय असतो बच्चा? रिअल पार्ट काय असायला पाहिजे? झिरो. रिअल पार्ट झिरो असण्यासाठी माझा नंबर कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये असणं फार गरजेचं आहे, A+BI फॉर्म मध्ये. सो बच्चा, मी असं म्हणतो की Z इज इक्वल टू, हा जो नंबर आहे त्याचं नाव दिलं मी, बारसं केलं त्याचं, Z इज इक्वल टू 2 + 3i sin theta upon 1 - 2i sin theta. ऑलराईट. हा जो नंबर आहे हा डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये बेटा, म्हणजे मला याला कॉम्प्लेक्सच्या फॉर्म मध्ये A+BI करण्यासाठी काय करावं लागेल? डिव्हिजन इज इम्पॉसिबल इन द कॉम्प्लेक्स नंबर्स. बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. सो मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. कम ऑन, नोटबुक मध्ये हवं तर लिहून घ्यायला पाहिजे. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. आणि बेटा, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट करताना मी नेहमी सांगितलंय की जस्ट चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट ओनली. चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट ओनली. इमॅजिनरी पार्ट म्हणजे आईला चिटकलेला, मायनसचा प्लस करा. सो 1 + 2i sin theta upon 1 + 2i sin theta. क्लिअर आहे बच्चा? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. सोडवा आता याला. 2 × 1 2, 2 × 2i sin theta, बेदुने 4 4i sin theta, 3i sin theta × 1 इट विल बी प्लस 3i sin theta आणि प्लस 3 × 6 i × i i स्क्वेअर sin × sin sin स्क्वेअर. क्लिअर आहे बच्चा? अपॉन a - b × A+B. हेच तर आपल्याला पाहिजे असतं, म्हणून तर आपण ते ऍक्च्युअल मध्ये करतो. फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म इनटू फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर, A² - B². सो बच्चा, 1 चा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा म्हणजे 2i sin theta ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, एकदम स्टेप बाय स्टेप जाऊ, अजिबात टेन्शन घेऊ नका. वरची टर्म आहे बच्चा 2 + 4i sin theta आणि 3i sin theta, 4 आणि 3 7i sin theta. I² ची व्हॅल्यू असते -1. सो दिस टर्म विल बिकम मायनस, सो -6 sin स्क्वेअर थीटा. क्लिअर आहे बेटा? अपॉन 1 चा स्क्वेअर आहे 1 वजा 2 चा स्क्वेअर 4 i चा स्क्वेअर I² sin चा स्क्वेअर sin स्क्वेअर, विच इज इक्वल टू ओके 2 - 6 sin स्क्वेअर थीटा. याला सोबत का लिहितो बेटा मी? तर हा रिअल पार्ट आहे ना, कारण की त्याच्याजवळ आय नाहीये. आता याच्याजवळ आय, याला सेपरेट लिहू. प्लस 7 sin थीटा, मुद्दाम ब्रॅकेट टाकून बाहेर आय लिहू, आयला चिटकलेला पार्ट, भागिले I² ची व्हॅल्यू -1 असते. सो बच्चा, डिनॉमिनेटर वाली टर्म 1 + 4 sin स्क्वेअर थीटा, कारण मायनस साइन होईल ना, प्लस झालं. बर, आता याला 2 ठिकाणी डिवाइड करून लिहू, म्हणजेच बेटा 2 - 6 sin स्क्वेअर थीटा भागिले 1 + 4 sin स्क्वेअर थीटा प्लस 7 sin थीटा अपॉन 1 + 4 sin स्क्वेअर थीटा. याला मुद्दाम मी असे कपडे घातले नाही, असलीला A+BI एक्सप्रेस करायचा होता. दॅट वॉज माय टार्गेट, A+BI. आता माझा खेळ सुरू होतोय की प्युअरली इमॅजिनरी म्हणजे बच्चा रिअल पार्ट हॅज टू बी झिरो. इथे रिअल पार्ट कोण आहे? हे काय एवढा? अरे काल, दिस इज दी रिअल पार्ट, दिस इज दी इमॅजिनरी पार्ट. समजतंय ना बेटा? समजतंय ना? हा. आणि हा आयोटा किंवा विजे इमॅजिनरी युनिट.
हा इमॅजिनरी पार्ट. आता हा रिअल पार्ट 0 केला तर माझा काय होईल नंबर? प्युअर इमॅजिनरी, शुद्ध इमॅजिनरी. ठीक आहे, चला मग याला 0 करूया. ओके सर, रिअल पार्ट हॅज टू बी 0. So 2 minus 6 sin square theta upon 1 plus 4 sin square theta must be equal to 0 बच्चा. ठीक आहे, डिनॉमिनेटर वाले टर्मला पलीकडे जाऊन 0 करा. सो 2 minus 6 sin square theta is equal to 0. बर, हा -6 पलीकडे जाईल तर मी असं म्हणू का 6 sin square theta is equal to +2. गेटिंग? हा पलीकडे जाईल ना, 6 sin square theta is 2. सो बच्चा sin square theta is equal to 2/6 चा अर्थ काय? 1/3. परंतु हा साइन स्क्वेअर आहे, म्हणजेच बच्चा साइन थीटा विल बी +or-1/√3. हा प्लस और मायनस दोन्ही व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करावं लागतात, बिकॉज द रेंज ऑफ द साइन फंक्शन इज फ्रॉम -1 to +1. वर्तणूक मध्ये लिहा क्लोज इंटरवल -1 आणि +1 याच्यामध्ये असतात आपल्या साइनच्या व्हॅल्यू. बरं, इथपर्यंत आलो आपण. मुद्दा असा आहे, व्हॅल्यू ऑफ थीटा फॉर विच, येस सर दिस इज द करेक्ट ऑप्शन अमंग ऑल द ऑप्शन्स. स्क्रीनशॉट घ्या. अच्छा, कशामुळं? तर बेटा बघ ना, साइन आपला थीटा इज इक्वल टू बघ ना साइन इनवर्स ऑफ, याला पॉझिटिव्ह कन्सिडर करा अकॉर्डिंग टू गिवन सम. क्लियर बेटा? ओके, चलो बच्चा, सेकंड क्वेश्चन इज देयर विच वॉज आस्क्ड इन IEEE 1998. हा डिटर्मिनंट दिलाय मला. आन्सर इज x + iy. देन x आणि y च्या व्हॅल्यूज काय असतील? बच्चा, लेट्स फोकस ऑन द डिटर्मिनंट. कॅन आय सी 3 इज कॉमन इन द सेकंड कॉलम? I इज ऑल्सो कॉमन, फक्त इथे I ची टर्म्स नाहीये. बट वन थिंग यू हॅव टू रिमेंबर, 1/i इज -i. बेटा मे बी याची गरज आपल्याला पडेल. 1/i इज -i. हे कसं आहे तर मी करून दिलंय, पुन्हा एकदा प्रूफ देतो बघ बेटा, लक्ष दे. 1/i ला मी असं लिहू शकतो 1/i इंटू i अपॉन i. 1 इंटू i न्यूमरेटर झाला i, डिनॉमिनेटर झाला i². i भागिले i² व्हॅल्यू -1. सो प्यारे बच्चों 1/i इज -i. ठीक आहे, पुढे हा जो डिटर्मिनंट मला दिसतोय तर 3 आणि i, चल मी दोन्ही मी म्हणतो टेक, तो जो 3 आहे 3च्या सोबत i पण कॉमन आहे, तुम्ही टेक 3i कॉमन. कुठून? फ्रॉम, हा सेकंड कॉलम आहे ना, फ्रॉम सेकंड कॉलम. दुसऱ्या कॉलम मधून कॉमन घेऊया आपण त्याला. ओके बच्चा, कॉमन घेतला तर व्हॉट विल हॅपन? हे बघ 3i कॉमन घेतला. सो पहिल्या आणि आपला जो शेवटचा तिसरा कॉलम आहे यांना काही करण्याचा तर संबंधच नाही. ओके, ठीक आहे. आता मला सांग बेटा, तुम्ही 3i कॉमन घेताय सेकंड कॉलम मधून, म्हणजे त्या 3i ने तुम्हाला डिव्हाइड करावं लागेल. मायनस पण घेतो मी. मायनस काय घेतो? कारण माझ्या डोक्यात आहे की काहीतरी ह्या टाईपचं करण्याची माझी इच्छा आहे, म्हणजे इथे हा कॉलम भेटण्याचा चान्स आहे असं मला वाटतंय. ओके, म्हणून मी -3i कॉमन घेतला. टेक -3i कॉमन. ठीक आहे, -3i कॉमन घेतला तर -3i भागिले -3i पहिली टर्म झाली 1. 3i भागिले -3i दुसरी टर्म झाली -1. हा जो 3 आहे त्या 3 ला भागायचंय -3i ने. क्लिअर बेटा? अंडरस्टूड? काही तर असं करू -3i भागिले -3i. ठीक आहे, हा 3i भागिले -3i कॉमन घेतला म्हणजे प्रत्येक टर्मला -3i डिवाइड करायचे सेकंड कॉलमच्या. इज इक्वल टू x प्लस iy. -3i 6i 4 20. -3i आलं 1, 3i अपॉन -3i आला -1, 3 अपॉन -3i 3 ला 3 गेला. 1/i इज -i आणि मायनस साइन मुळे झालं +1. 1 -1 आणि हा i इज इक्वल टू x प्लस iy. ओके, 3 अपॉन -3i. 1/i इज -i.
1 by I इज मायनस आय, हे इथं आय नाही तर 1 होईल ना. 1 by I इज मायनस आय, मायनस 1 by I विल बी प्लस आय. अरे बघ ना राव, 1 by I इज मायनस आय, हे मायनस आय मुळे प्लस आहे. सो आय एम ऑब्झर्विंग दॅट सेकंड कॉलम अँड थर्ड कॉलम आर सेम. अरे येस ऑर नो बेटा? सेम. When any two columns or two rows of a determinant are identical, value of the determinant is 0. लिहून देऊ? When any two rows or two columns of determinant are identical, काय? Value of determinant is 0. Value of the determinant is 0. Therefore, I can say 0 is x plus iy, 0 plus 0i म्हणजेच x is 0, y is 0. D is the correct option. Take the screenshot. So beta, third question from AIEEE 1980, 41 वर्षांपूर्वीचा विषय आहे. The question is here, and beta smallest positive integer छोटा n for which 1 plus I upon 1 minus I ची power n is equal to 1 is smallest positive integer, छोट्यातला छोटा पॉझिटिव्ह इंटिजर, छोटा छोटा पॉझिटिव्ह, ज्याच्यासाठी हे 1 आहे. चला हे एक्सप्रेशन घेऊ आपण एकदा बच्चा. 1 plus I भागिले 1 minus I च्या डोक्यावर n is equal to 1. क्लिअर आहे? आता ही जी आतली टर्म आहे बेटा, हा कॉम्प्लेक्स नंबर नाहीये ना, मग याला कन्वर्ट करू ना बेटा एकदा. 1 plus I upon 1 plus I, काय करायचंय? डिव्हाइड न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट फॉर डिव्हिजन, विसरायचं नाही. ओके, याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट मायनस आहे प्लस आहे केला. ओके, चला सॉल्व्ह करूया आतमध्ये. 1 into 1 1, 1 into 1 1 प्लस 1 into I प्लस I into 1 I into I स्क्वेअर अपॉन A प्लस बी A मायनस बी A स्क्वेअर. चल स्टेप बाय स्टेप. 1 चा स्क्वेअर वजा बी स्क्वेअर म्हणजेच I चा स्क्वेअर. क्लिअर बच्चा? 1 आणि डोक्यावर n आहे हा. चलो, सो 1 प्लस I आणि I ची बेरीज झाली 2I. I स्क्वेअर ची व्हॅल्यू बच्चा -1 अपॉन एकाचा स्क्वेअर 1. I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 आहे. अरे येस ऑर नो? चल एक स्टेप वाढवली, डोक्यावर n इज 1 प्लस 1 -1 कॅन्सल आउट, 2I आणि खाली मायनस ऑफ मायनस प्लस 1, सो एक आणि एक झाली 2, डोक्यावर काय n इज 1. डिस्काउंट. सो I ची पॉवर n इज 1. बस इतकं सिंपल आलंय हे. आता स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटिजर फॉर विच ही टर्म इथपर्यंत आली n च्या जागी. सो n इज कोण असतो n बेटा? व्हेअर आपल्याला माहिती आहे की छोटा n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. नॅचरल नंबर. मग आता हा जो छोटा n आहे याला तू 1 टाक, 2 टाक, 3 टाक, कोण सॅटिस्फाय करेल? चलो, n इज इक्वल टू 1 टाक बेटा, नॅचरल नंबर्स 1 पासून सुरू कर. सो काय होईल? I ची पॉवर 1, आन्सर विल बी I. चालेल का? नाही. चला n ची पॉवर 2 टाक, I चा स्क्वेअर -1, चालेल का? नाही ना चालत. n च्या जागी बच्चा 3 टाक, I ची पॉवर 3, I च्या पॉवर 3 ला सोडू ना, I स्क्वेअर इंटू I कर, I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 इंटू I, आन्सर इज -I. चालेल का? नाही चालणार, आन्सर 1 आलं पाहिजे. चला n च्या जागी 4 टाकूया. सो I ची पॉवर 4, मी I च्या पॉवर 4 लाच लिहू, I स्क्वेअर इंटू I स्क्वेअर -1 इंटू -1 इज +1, सर बात बन गई. डन. सो 4 आहे का इथे? चेक नाही, नन इज द करेक्ट आन्सर, कारण की 4 पाहिजे ते नाहीच आहे. बेटा वी हॅव नेक्स्ट सम. दिस सम वॉज आस्क्ड इन 2019 च्या एक्झाम मध्ये आपल्या जेई मेन्स 2019 च्या ऑनलाईन एक्झाम मध्ये दिस क्वेश्चन वॉज आस्क्ड. ठीक आहे, चलो. लेट ए इज इक्वल टू, बर का,
ए हा एक सेट असा डिफाईन केलाय की थीटा बिलॉंग्स टू -π/2 टू पाय ह्या इंटरवल मध्ये थीटा आहे, सच दॅट हा एक कॉम्प्लेक्स नंबर इज प्युअरली इमॅजिनरी. सेम आपण पहिलं सम केलं होतं बघ, प्युअरली इमॅजिनरी म्हणजे रिअल पार्ट इज 0. सो हा जो रिअल नंबर आहे त्याचा एकदा बारसं करू आपण. z इज इक्वल टू 3 प्लस 2i sin थीटा अपॉन 1 मायनस 2i sin थीटा. डिव्हिजन असेल कॉम्प्लेक्सची तर काय करायचं बच्चा, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. सो 1 प्लस 2i sin थीटा. क्लियर आहे. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने मल्टिप्लाय अँड डिवाइड. सिम्प्लिफाय करू. 3 into 1 will be 3. 3 into 2i sin theta 6i sin theta plus 2i sin theta into 1 is 2i sin theta plus 2i sin theta into 2i sin theta 4i square sin square theta. क्लियर है बेटा. अपॉन a minus b into a plus b, a square minus b square झालं is equal to, so 3 as it is. 6i sin theta आणि 2i sin theta झाले बेटा 8i sin theta प्लस च्याऐवजी मायनस होईल का, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1, सो -4 साइन स्क्वेअर थीटा अपॉन 1 चा स्क्वेअर 1 मायनस 2 चा 4 आय चा आय स्क्वेअर साइन चा साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, ओके 3 - 4 साइन स्क्वेअर थीटा सोबत लिहितो कारण की हा रिअल पार्ट आहे. क्लिअर बेटा. प्लस 8i साइन थीटा पैकी प्लस 8 साइन थीटा त्याला कपडे घालतो आणि बाहेर आय लिहितो भागिले आय स्क्वेअर व्हॅल्यू -1 सोबतच्या 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थीटा. ठीक आहे. याला दोन्ही ठिकाणी डिवाइड करू. सो 3 - 4 साइन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थीटा. क्लिअर बेटा. हा झाला रिअल पार्ट. प्लस 8 साइन थीटा अपॉन 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थीटा आणि बघा ब्रॅकेटच्या बाहेर आहे. सो बच्चा दिस इज द रियल पार्ट, दिस इज द इमॅजिनरी पार्ट. बेटा नंबर कसा असला पाहिजे, प्युअरली इमॅजिनरी. सो प्यारे बच्चों रियल पार्ट मस्ट बी 0. रियल पार्ट को उठाया जाए 3 माइनस 4 साइन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0. डिनॉमिनेटरच्या टर्मला पलीकडे घेऊन 0 करा. सो 3 माइनस 4 साइन स्क्वेअर थीटा इज 0. हा माइनस पलीकडे जाऊन प्लस होईल. सो बच्चा 4 साइन स्क्वेअर थीटा विल बिकम 3. सो साइन स्क्वेअर थीटा विल बिकम 3/4. म्हणजेच बेटा साइन थीटा विल बिकम प्लस और माइनस √3/2. बघ ना 3 चं √3, 4 चं 2. साइनची व्हॅल्यू प्लस और मायनस √3/2. इथपर्यंत आलो. ते म्हणतात सम ऑफ एलिमेंट्स इन ए. सम हा बेटा, सम ऑफ एलिमेंट्स इन ए. ठीक आहे. चलो हा मग आता साइनची व्हॅल्यू प्लस और मायनस √3/2. साइनची व्हॅल्यू प्लस √3/2 विल ब्रिंग मी थीटा इज इक्वल टू पाय बाय बघ साइन 60 इज √3/2. सो बच्चा π/3 प्लस π/3. इथे इंटरव्हल -92 पाय आहे बेटा. मी इथं काढू का, कहा पे इंटरव्हल, इथं इथे 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 करतो बेटा. ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. हे बघ इथं 0, इथं π/2, इथं पाय आणि इथं 3π/2. क्लिअर आहे. आता लक्ष दे बेटा. पहिल्या क्वाड्रंट मध्ये पॉसिबल आहे कारण की -90 आणि पाय. आता इथे बघ ना पाय किती आहे, इथं -90 म्हणजे काय असा मोजावं लागेल ना इथपर्यंत. ही एक व्हॅल्यू आली. येस सर. -π/3 येईल. येस सर. बघ ना साइन मायनस थीटा इज मायनस साइन थीटा. सो -π/3 ही सुद्धा व्हॅल्यू येईल. इथे येईल ना ती -π/3 इथं
ऍक्सेप्टेबल आहे, ही पण व्हॅल्यू ऍक्सेप्टेबल आहे. साईनची व्हॅल्यू -√3/2, साईन √3/2. तर बेटा साईन निगेटिव्ह कुठे आहे? ऑल स्टुडंट्स टेक कॉफी, ह्या दोन ठिकाणी तर तो पॉझिटिव्ह आहे, इथे आणि इथे. म्हणजेच पाय प्लस, चालेल का बेटा इथे? पाय प्लस π/3 नाही चालणार. √3/2 ची आणखी एक व्हॅल्यू इथे भेटते बेटा मला, हे चालेल, विच इज π-θ. कम ऑन, मी अलाइड अँगल्स तुम्हाला ऑलरेडी शिकवलंय. हा क्वाड्रंट π-θ आहे ना, विच इज ऍक्सेप्टेबल. कारण की माझा जो अँगल आहे ना -90 आणि पाय, म्हणजे माझा अँगल पायच्या आतमध्ये, पुढे तर जाऊन चालणार नाहीये. सो प्लस √3/2 साठी मला π-θ वाला एक अँगल भेटल. आणि थीटा किती आहे? π/3 है का? π-π/3 विच विल बी 2π/3. Are you understanding? So these are the only 3 values I will be getting in the given interval. कारण की माझ्याकडे लिमिटेशन्स आहेत फ्रॉम -π/2 टू +π/2. आणि बेटा सम ऑफ द एलिमेंट्स, या तिघांची सम केली तर काय होईल? -π/3 +π/3 कॅन्सल, 2π/3 will be correct answer. Okay, and I forgot to give the answer. Options द्यायला विसरलो. I am extremely sorry. I forgot to write the answers. So π/3, 2π/3, 2π असे काहीतरी ऑप्शन्स होते. 2π/3 is the correct answer. Are you understanding? Getting bacha? So if you have liked this video, please hit the like button. Subscribe if you are watching the video for the first time, and kindly share with your friends and join the Happiness in the Success Science Academy, the family. Bye bye.